संध्याकाळची वेळ होती. आकाशात पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या छटा पसरलेल्या होत्या. सायली तिच्या बाल्कनीत उभी होती, खाली रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करत. तिचं मन मात्र खूप अस्वस्थ होतं. एका वर्षापूर्वी तिचं आयुष्य एकदम बदलून गेलं होतं आणि ती अजूनही त्या आठवणींमध्ये गुरफटलेली होती. सायली एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होती. तिच्या कुटुंबात आई, बाबा आणि लहान बहीण संजना होती. त्यांचं घर खूप प्रेमळ आणि आनंदी होतं. सायलीचं शिक्षण सुरू होतं आणि तिला खूप मोठं होण्याची इच्छा होती. तिच्या आई-वडिलांनी नेहमीच तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं. एक दिवस सायलीच्या बाबांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांना डॉक्टरांकडे नेलं असता त्यांचं हृदयविकाराचं निदान झालं. हा धक्का संपूर्ण कुटुंबासाठी खूपच त्रासदायक होता. त्यानंतरच्या काही महिन्यात बाबांच्या उपचारांसाठी त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं. आर्थिक ताणामुळे कुटुंबावर खूप मोठं ओझं आलं. बाबांच्या उपचारांसाठी पैसे कमी पडत होते. सायलीच्या आईने तिच्या दागिन्यांचं गहाण टाकलं. सायलीने देखील तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असतानाच घरातल्या कामात मदत करायला सुरुवात केली. तिच्या लहान बहिणीला सांभाळणं, घरकाम करणं आणि बाबांची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी सायलीच्या अंगावर आल्या. सायलीचं मन खूप अस्वस्थ होतं. ती रोज रडायची, पण तिच्या भावनांना कुणासमोर व्यक्त करू शकत नव्हती. तिच्या आईने तिला समजून घेतलं आणि धीर दिला. "बेटा, तुझं धैर्य आणि मेहनत आम्हाला यातून बाहेर काढेल," आईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं. सायलीने ठरवलं की तिने तिच्या शिक्षणात कुठलीही तडजोड करायची नाही. तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती कष्ट करायला लागली. ती रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि दिवसभरात घरकाम आणि बाबांची काळजी घ्यायची. तिच्या मेहनतीमुळे ती 12वीच्या परीक्षेत पहिली आली. तिचं हे यश तिच्या कुटुंबासाठी खूपच अभिमानाचं होतं. सायलीच्या यशानंतर तिला एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पण तिच्या बाबांची तब्येत पुन्हा खालावत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचं सांगितलं. या शस्त्रक्रियेचा खर्च खूप मोठा होता, ज्यामुळे सायलीच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं. सायलीने तिच्या शिक्षणाच्या कर्जासाठी अर्ज केला आणि काही सामाजिक संस्थांनीही तिच्या कुटुंबाला मदत केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सायलीच्या बाबांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. या कठीण काळात सायलीचं धैर्य आणि मेहनत तिच्या कुटुंबासाठी एक मोठा आधार ठरलं. तिच्या आई-वडिलांचा तिला खूप अभिमान होता. सायलीने तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि ती एक यशस्वी डॉक्टर झाली. आज सायली एक यशस्वी डॉक्टर आहे. तिच्या मेहनतीमुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तिने तिचं ध्येय साध्य केलं. तिच्या बाबांची तब्येत आता सुधारली आहे आणि तिचं कुटुंब पुन्हा एकदा आनंदी आहे. सायलीचं आयुष्य एक प्रेरणादायक प्रवास आहे, ज्याने तिला शिकवलं की संघर्ष आणि धैर्याने कोणत्याही अडचणींवर मात करता येते. सायलीच्या कथेचा उद्देश म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. संघर्षातून धैर्य आणि मेहनतीनेच यश मिळतं. प्रेम आणि पाठिंब्याच्या आधारावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. सायलीने तिच्या जीवनाच्या संघर्षातून शिकलेल्या धड्यांनी तिला एक दृढ व्यक्तिमत्त्व दिलं, जे आजही अनेकांसाठी प्रेरणा आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.